Dear students, welcome to this online video lecture of applied mathematics. आतापर्यंत आपण फंक्शन हा टॉपिक ऑलरेडी स्टडी केलाय. डेरिव्हेटिव्ह टॉपिक पण स्टार्ट झालाय आपला. त्याच्यातले दोन तीन पॉइंट्स कव्हर केलेत आपण. महत्त्वाचा पार्ट म्हणजे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले, जे की तुम्हाला सगळ्यांना रिकॉल पाहिजे. 1 ते 18 फॉर्म्युल्यावरती सगळा हा टॉपिक डिपेंड आहे असं सांगितलेलं आहे. 18च्या 18 फॉर्म्युले तुम्ही काही स्टुडंट्सनी मला त्याचा स्केच पण पाठवलेला आहे, जसे म्हणजे स्केच पेननी म्हणा, मार्करनी मोठा ड्रॉइंग शीटवरती बनवून त्याचा फोटो पाठवलेला आहे. म्हणजे ते तुम्हाला लक्षात येईल, म्हणजे बघ जाता येता तुमचं त्याच्यावरती लक्ष असेल तर ते इझिली रिकॉल होतं आपल्याला एखादी गोष्ट. ठीक आहे ना. तर आपण त्याच्यासोबतच 18 फॉर्म्युल्यानंतर 2 फंक्शनची ॲडिशन असेल, 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शन जरी ॲडिशन असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲडिशन. ॲडिशन कशी करायची डेरिव्हेटिव्हची, तर सेपरेट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे ॲडिशन साईन सहित. सबट्रॅक्शन सुद्धा जसं ॲडिशन साठी जो रूल वापरला आपण, सेम रूल यूज केला सबट्रॅक्शन साठी, राईट. त्याच्यानंतर तिसरा प्रॉडक्ट रूल बघितला आपण. प्रॉडक्ट रूल म्हणजे मल्टिप्लिकेशन. 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आलं तर तो प्रॉडक्ट रूल कसा वापरायचा. पहिलं फंक्शन कॉन्स्टंट ठेवायचं, दुसऱ्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, प्लस दुसरं फंक्शन कॉन्स्टंट ठेवायचं, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. या वेळी या स्टेप्सनी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲडिशन, डेरिव्हेटिव्ह ऑफ सबट्रॅक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट, आता राहिलेला चौथा पार्ट जो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वोशिएंट म्हणजे डिव्हिजन, राईट. द फोर्थ रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वोशिएंट और डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वोशिएंट म्हणून किंवा याला क्वोशिएंट रूल म्हणतात ते चालेल. डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वोशिएंट और क्वोशिएंट रूल. क्वोशिएंट रूल म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये असेल, आता तुमचं फंक्शन डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये a/b या फॉर्मॅट मध्ये असेल, f(x/g)। न्यूमरेटर मध्ये वेगळं फंक्शन, डिनॉमिनेटर मध्ये वेगळं फंक्शन. जेव्हा f(x/g) आला की हा क्वोशिएंट रूल वापरायचा. जेव्हा f(x/g) आला तेव्हा प्रॉडक्ट रूल वापरायचा. f(x+g) आला ॲडिशन रूल, f(x−g) सबट्रॅक्शन रूल, राईट. सो हा रूल काय सजेस्ट करतो बघा, इफ u and v are two differentiable function, and value of y is equals to u/v division. लक्षात येतं u/v, then its derivative is dy/dx is equals to, आता हा फॉर्म्युला लक्षात घ्या. अगोदर डिनॉमिनेटर घ्यायचं v. लेट अस स्टार्ट विथ v इनटू v घेतला, डिनॉमिनेटर अगोदर घ्यायचा, जो नंतर आहे तो अगोदर घेतला, इनटू du/dx. that means what, derivative of u, that is derivative of first function, न्यूमरेटर. इथं मायनस साइन बघा. सबट्रॅक्शन मध्ये, ॲडिशन मध्ये, प्रॉडक्ट मध्ये ॲडिशन होती, डिव्हिजन मध्ये सबट्रॅक्शन, मायनस. आता याच्या रिव्हर्स करायचं. याच्या रिव्हर्स काय असेल, आता फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इनटू dv/dx आणि टोटल टर्म डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर जो काय आहे या टर्मचा स्क्वेअर, v स्क्वेअर. सो dy/dx इज इक्वल्स टू v इनटू du/dx माइनस u इनटू dv/dx डिवाइडेड बाय v स्क्वेअर. सो दिस इज द क्वोशिएंट रूल. पहिला रूल बघितलं होतं, तुम्हाला आठवत असेल, आपण y इज इक्वल्स टू u प्लस v होतं. त्यावेळेस व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ dy/dx. सो dy/dx इज इक्वल्स टू du/dx प्लस dv/dx. सरळ होतं, राईट. सेकंड रूल होतं y इज इक्वल्स टू u मायनस v, सबट्रॅक्शन रूल. त्यावेळेस dy/dx ची व्हॅल्यू काय होती, dy/dx इज इक्वल्स टू du/dx मायनस dv/dx. फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मायनस सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह.
जेव्हा y ची व्हॅल्यू u इंटू v प्रॉडक्ट होतं, त्या केसमध्ये सुद्धा dy बाय dx ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे. dy बाय dx ची व्हॅल्यू होती u इंटू dv बाय dx प्लस v इंटू du बाय dx. फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन कॉन्स्टंट, फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. हा तुमचा थर्ड रूल. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि हा तुमचा आत्ताचा दिस इज रूल नंबर 4. ऍडिशन असेल सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या, सबट्रॅक्शन असेल सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या, मल्टिप्लिकेशन असेल फर्स्ट फंक्शनला कॉन्स्टंट ठेवून दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसऱ्याचा कॉन्स्टंट आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. राईट? म्हणजे हा झाला मल्टिप्लिकेशन. सबट्रॅक्शन डिव्हिजन याच्या थोडासा उलट, u अपॉन v, v अगोदर डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u अगोदर नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ v आणि फक्त एकच टर्म डिवाइडेड बाय जो काही डिनॉमिनेटर आहे त्याचा स्क्वेअर, v स्क्वेअर. लक्षात येतं? तर या डिव्हिजन वरती आपण आता एक्झाम्पल सॉल्व करूया. सो लेट अस सॉल्व एक्झाम्पल्स ऑन दिस बेस्ड ऑन division rule, right? So let us start the first example. बघा, if y is equals to e raised to x upon x, then find dy by dx. दिलेलं फंक्शन कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे, y ची व्हॅल्यू कोणत्या फॉर्म मध्ये आहे, e raised to x upon x म्हणजे डिव्हिजन आहे. भागाकार दिलाय, भागाकार पण u आणि v, u म्हणजे वरचा पार्ट, e raised to x म्हणजे न्यूमरेटर, v means what, denominator, denominator is x, so u equals to e raised to x, v is equals to x. So simple, apply the formula of quotient and find out the solution. बघा, given term write down करा, y is equals to e raised to x upon x, right? So this implies u is equals to e raised to x, v is equals to x. असं लिहिता येईल तुम्हाला. So by quotient rule, what is quotient rule? dy by dx is equals to v into du upon dx minus u into dv upon dx divided by v square. हा फॉर्म्युला आहे. सो इक्वेशन 1 याला डिफरेंशिएट करा. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. x नी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे या टर्मचा. सो LHS dy by dx is equals to RHS d by dx of e raised to x upon x. आता केअरफुली बघा, u upon v मध्ये u म्हणजे e raised to x, v म्हणजे x. So which term will be comes first? पहिल्यांदा कोण येणार, v म्हणजे कोण, x. So x into derivative of which function, numerator म्हणजे e raised to x minus, आता उलट याला इथे ठेवायचं याला इथे ठेवायचं, जागा बदलायची सरळ सरळ, e raised to x into derivative of x divided by v square. what is the value of v square? डिनॉमिनेटर जो काय आहे त्या डिनॉमिनेटरचा स्क्वेअर करायचा. बघा, v म्हणजे x, डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x मायनस u म्हणजे e raised to x, डेरिव्हेटिव्ह ऑफ v म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x डिवाइडेड बाय v स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर. झाला, सिंपल डेरिव्हेटिव्हज आहे. फाइंड आउट करा आणि सोल्युशन काढा. सो इट इज इक्वल्स टू x into what is derivative of this total term, derivative of e raised to x. खूप सिंपल आहे. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x minus e raised to x into derivative of x. x चा पॉवर काही नाही म्हणजे 1 असतो, म्हणजे एकदा त्याला x raised to x चा फॉर्म्युला वापरा. नाही लक्षात आलं तर dx upon dx कॅन्सल होतो. dx upon dx कॅन्सल करा म्हणजे त्याची व्हॅल्यू किती येते, 1 येते. म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो डिवाइडेड बाय x स्क्वेअर. राइट? न्यूमरेटर मधून कॉमन घेता येते टर्म, एक e raised to x कॉमन घेता येते. सो ब्रॅकेट मध्ये x minus 1
divided by x square, and this is value of dy by dx, and this is your solution of example number 1. फर्स्ट एक्झाम्पलचं सोल्युशन बघा, लक्षात येतं का बघा, u अपॉन v च्या फॉर्मॅट मध्ये आहे म्हणून क्वोशियंट रूल वापरला. क्वोशियंट रूल मध्ये ही म्हणजे u ची व्हॅल्यू, ही म्हणजे v ची व्हॅल्यू इथे ठेवली. हा v, हा u, तो v डिवाइडेड बाय v स्क्वेअर, त्यांचे फॉर्म्युले लिहिले, फायनल सोल्युशन काढ. ठीक आहे, ओके, राईट. एक्झाम्पल नंबर 2 बघूया, तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा. राईट, एक्झाम्पल नंबर 2. लुक एट प्रॉब्लेम नंबर 2. If y is equals to e raised to x plus 1 divided by e raised to x minus 1, then find dy by dx. Again दिलेला फॉर्मॅट किंवा दिलेला फंक्शन y is equals to कोणत्या फॉर्म मध्ये आहे, ऍडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, डिव्हिजन आहे, मल्टिप्लिकेशन. तुम्ही म्हणणार ऍडिशन आहे पण ती फक्त न्यूमरेटर पुरती मर्यादित आहे, सबट्रॅक्शन आहे ते फक्त डिनॉमिनेटर. पण दिलेलं फंक्शन कोणत्या फॉर्मॅट मध्ये दिसतो, तो दिसतो u अपॉन v. u मध्ये e raised to x plus 1, v मध्ये e raised to x minus 1. म्हणजे दिलेलं फंक्शन कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे, u अपॉन v. हा, तुम्ही ऍडिशन सबट्रॅक्शन नंतर जेव्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह काढतो आपण, त्यावेळेस ऍडिशनचा रूल ऍडिशन साठी वापरायचा, सबट्रॅक्शनचा रूल सबट्रॅक्शन साठी वापरायचा. राईट, सोल्युशन बघा, v1 y is equals to e raised to x plus 1 divided by e raised to x minus 1. Differentiate with respect to x. Derivative क्या, dy by dx is equals to d by dx of e raised to x plus 1 divided by e raised to x minus 1. So by quotient rule काच यूज केला कारण u अपॉन v आहे. बाय क्वोशियंट रूल. व्हॉट इज क्वोशियंट रूल, तो फॉर्म्युला आधी माहिती पाहिजे आपल्याला. काय आहे, dy by dx is equals to u into, sorry u नाहीये, v into derivative of u minus u into derivative of v divided by v square. So this is the formula of u upon v. u upon v चा formula v into derivative of u minus u into derivative of v divided by v square. So apply this formula. So dy by dx is equals to u. आता बघा हा टर्म, so this is nothing but value of u and this is nothing but value of v. ठीक आहे, u आणि v लक्षात आलं. ठेवा v, v म्हणजे कोण, इथं ब्रॅकेट करून ठेवायचे, e raised to x minus 1 v. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणता टर्म आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ u. u म्हणजे कोण, e raised to x plus 1. राइट, ब्रॅकेट महत्वाचं आहे बरं का. मायनस u म्हणजे e raised to x plus 1 derivative of v, derivative of e raised to x minus 1 divided by v square. v square म्हणजे डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, e raised to x minus 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. पहिली फर्क, so u v, sorry v into u into derivative of v divided by v square. चला काढा एक डेरिव्हेटिव्हज काढा. so dy by dx is equals to e raised to x minus 1 into पहिली टर्म ॲज इट इज. आता हा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार, हा डेरिव्हेटिव्ह कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे, डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे, e raised to x plus 1 म्हणजे फंक्शन एकच आहे. आपण सध्या u कन्सिडर केले, पण u मध्ये दोन फंक्शन आहेत ज्याच्यामध्ये ऍडिशन आहे, आणि ऍडिशन असो सबट्रॅक्शन असो त्यांचे सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचे आहे. म्हणजे e raised to x चा सेपरेट डेरिव्हेटिव्ह आणि 1 चा सेपरेट डेरिव्हेटिव्ह. म्हणजे नेक्स्ट स्टेप मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 माइनस e raised to x plus 1
इंटू ब्रॅकेट मध्ये परत e रेज टू x मायनस 1 आहे म्हणजे सबट्रॅक्शन, तिथं सुद्धा सेपरेट डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेज टू x मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 डिवायडेड बाय v स्क्वेअर म्हणजे कोणती टर्म आहे e रेज टू x मायनस 1 त्या टर्मचा स्क्वेअर आहे v स्क्वेअर. So it is equals to e raised to x minus 1 into what is derivative of e raised to x? Derivative of e raised to x is e raised to x. Derivative of 1 आता बघा 1 हा काय आहे नंबर आहे आणि नेहमी लक्षात ठेवायचं नंबर हा जर सिंगल आला त्याच्यासोबत कुणीही नसेल 1 2 3 4 5 6 मायनस निगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठलाही नंबर येऊ तो जर सिंगल आला एकटाच आला म्हणजे x सोबत नाहीये किंवा दुसऱ्या फंक्शन सोबत नसेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असतो तो आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 येतो म्हणून इथं हा डेरिव्हेटिव्ह काय लिहायचा 0 का लिहायचा 1 हा नंबर आहे नंबर हा कॉन्स्टंट असतो आणि आपल्याला माहिती आहे c कॉन्स्टंट आहे c चा डेरिव्हेटिव्ह 0 आहे म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 आहे राईट मायनस e raised to x plus 1 into परत e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x minus 1 आहे 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो परत 0 येतो डिवायडेड बाय e raised to x minus 1 ब्रॅकेट चा स्क्वेअर. So e raised to x minus 1 into e raised to x plus 0 म्हणजे e raised to x minus e raised to x plus 1 into e raised to x divided by e raised to x minus 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय करता येईल बघा e raised to x कॉमन घेता येतं so this is equals to e raised to x कॉमन घेतल्यानंतर या ब्रॅकेट मधली ही टर्म e raised to x minus 1 राहते मायनस आता इथं साइन दोन्हीचं चेंज होणार कारण मायनस आहे मायनस ने मल्टिप्लाय केलं तर मायनस e raised to x minus 1 डिवायडेड बाय e raised to x minus 1 या टर्मचा स्क्वेअर. हे कसं आलं लक्षात आलं हा मायनस आपण ही टर्म कॉमन घेतली e raised to x काय केला कॉमन घेतला म्हणजे एका ब्रॅकेट मध्ये e raised to x minus 1 मायनस e raised to x plus 1 e raised to x plus 1 ला मायनस ने मल्टिप्लाय केला हा मायनस झाला हा पण सेकंड टर्म पण मायनस झाला म्हणजे ही टर्म काय होते कॅन्सल होते e raised to x कॅन्सल -1 म्हणजे -2 म्हणजे ही व्हॅल्यू येते e raised to x into -2 डिवायडेड बाय e raised to x -1 या टर्मचा स्क्वेअर म्हणजे फायनल व्हॅल्यू किंवा फायनल आन्सर dy by dx is equals to -2 into e raised to x divided by e raised to x -1 bracket चा square. So this is your final answer. dy by dx is equals to -2 into e raised to x divided by e raised to x -1 bracket square. e raised to x -1 bracket चा square. ठीक है सो -2 into e raised to x divided by e raised to x -1 bracket square. So this is your final answer of dy by dx. So let us solve example number 3. Let us start the example number 3. Third example बघा फक्त ऑलरेडी राईट डाउन केले फक्त तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ऑलरेडी 2 एक्झाम्पल आपण सॉल्व केले. हे तिसरं एक्झाम्पल इफ y is equals to x plus 1 divided by x minus 1 divided by x plus 1 then find dy by dx ही व्हॅल्यू काढायची. सो y is equals to x minus 1 upon x plus 1 हा पार्ट म्हणजे न्यूमरेटर म्हणजे u ची व्हॅल्यू हा पार्ट म्हणजे डिनॉमिनेटर म्हणजे v ची व्हॅल्यू राइट. So differentiate with respect to x dy by dx is equals to LHS चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे RHS चा डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह ऑफ LHS dy by dx
डेरिव्हेटिव्ह ऑफ RHS, डेरिव्हेटिव्ह ऑफ x मायनस 1 अपॉन x प्लस 1 या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. आता हा फंक्शन कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे? u अपॉन v. सो बाय यूज क्वोशिएंट रूल. and what is quotient rule? Quotient rule काय आहे? dy by dx is equals to v into derivative of u minus u into derivative of v with respect to x divided by v square. बघा याला रीड करायचं. dy by dx is equals to v into du by dx minus u into dv by dx divided by v square. So apply करा u v म्हणजे x plus 1. So x plus 1 into derivative of u म्हणजे derivative of x minus 1. Reverse, change the rule. x minus 1 as it is, derivative of x plus 1 divided by x plus 1 v square म्हणजे x plus 1 चा स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप मध्ये x minus 1 चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि x plus 1 चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. x minus 1 चा डेरिव्हेटिव्ह काढताना सबट्रॅक्शन रूल वापरा. x plus 1 चा डेरिव्हेटिव्ह काढताना ऍडिशन रूल. म्हणजे याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह, याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह, याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह, याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. म्हणजे काय? x plus 1 into derivative of x minus derivative of 1 separate. Derivative x minus 1 into derivative of x plus derivative of 1 separate divided by x plus 1 bracket square ची टर्म आहे तशी as it is, right? So therefore x plus 1 into what is derivative of x? dx by ds cancel होतो म्हणजे 1 राहतो. 1. What is derivative of 1? 0. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, 2 चा डेरिव्हेटिव्ह 0, 3 चा 0. जेवढे नंबर आहेत 100 म्हणलं सांगा 100 चा डेरिव्हेटिव्ह 0. कोणी म्हणलं 1 करोड चा डेरिव्हेटिव्ह सांगा तरी सुद्धा 0. कारण 1 करोड काय आहे आपल्यासाठी? इट इज जस्ट अ नंबर. आणि नंबर कोणताही असो, पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, फ्रॅक्शन असो, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0 असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज ऑलवेज 0. हे लक्षात घ्या. म्हणजेच काय? हा 1 minus 0 हा 1 plus 0. 1 minus 0 म्हणजे पण 1 आणि 1 plus 0 म्हणजे पण 1. म्हणजेच x plus 1 ही टर्म येते. मायनस ने मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटला, x ने 1 ला मल्टिप्लाय करा. x ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर प्लस 1 होतो. म्हणजे हा प्लस x मायनस x कॅन्सल होतो. म्हणजे न्यूमरेटर मध्ये 1 plus 1 राहतो फक्त. 1 plus 1 म्हणजे 2 आणि डिनॉमिनेटर आहे तसाच x plus 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो दिस इज युअर फायनल आन्सर. dy by dx is equals to 2 upon x plus 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो दिस इज युअर एक्झाम्पल नंबर 3. याच टाइप वरती एक्झाम्पल नंबर 4 बघूया आपण. बघा एक्झाम्पल नंबर 4. इफ y is equals to root x minus 1 divided by root x plus 1, root x minus 1 divided by root x plus 1 आणि क्वेश्चन आहे फाइंड dy by dx. ओके बघा y is equals to root x minus 1 divided by root x plus 1. ही टर्म दिली आहे तुम्हाला. y is equals to root x minus 1 upon root x plus 1. Differentiate with respect to x. So dy by dx is equals to d by dx of root x minus 1 upon root x plus 1, right? So by quotient rule is dy by dx is equals to v into derivative of v, that is du by dx minus u into dv by dx divided by v square. So dy by dx is equals to v म्हणजे तुमचा हा डिनॉमिनेटरचा पार्ट, root x plus 1 into derivative of u म्हणजे हा पार्ट root x minus 1. आता प्लेस इंटरचेंज करा. root x plus 1 होता तर root x minus 1. इथं डेरिव्हेटिव्ह root x minus 1 होता तर डेरिव्हेटिव्ह of root x plus 1 डिवाइडेड बाय v स्क्वेअर. v स्क्वेअर म्हणजे काय? या टर्मचा स्क्वेअर. root x plus 1 या टर्मचा स्क्वेअर, राइट? So it is equals to, so dy by dx is equals to काय बघा ही टर्म root x plus 1 into सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ root x सेपरेट माइनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 सेपरेट माइनस root x minus 1 into ब्रॅकेट. परत सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या.
डेरिवेटिव रूट x सेपरेट, डेरिवेटिव ऑफ 1 सेपरेट, डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे रूट x प्लस 1 या टर्मचा स्क्वेअर v स्क्वेअर या टर्मचा स्क्वेअर. सो इट इज इक्वल्स टू रूट x प्लस 1. बोला रूट x फंक्शन तुम्हाला 1 to 18 मध्ये त्याचा फॉर्म्युला इझिली सापडेल. रूट x चा डेरिवेटिव्ह आहे 1/2 रूट x मायनस 1. 1 हा नंबर आहे, नंबरचा डेरिवेटिव्ह 0 मायनस रूट x मायनस 1 आणि परत रूट x चा डेरिवेटिव्ह 1/2 रूट x आणि प्लस 1 चा डेरिवेटिव्ह 0 डिवायडेड बाय रूट x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे ही व्हॅल्यू येते बघा रूट x प्लस 1 इंटू 1/2 रूट x मायनस 0 म्हणजे 1/2 रूट x मायनस रूट x मायनस 1 आणि परत 1/2 रूट x प्लस 0 म्हणजे 1/2 रूट x. दोन्ही मध्ये कॉमन 1/2 रूट x दिसतो, तो कॉमन घ्या. हा डिवायडेड बाय टर्म ॲज इट इज रूट x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर हा ॲज इट इज. म्हणजे आपल्याला इथं कॉमन घेता येतो 1/2 रूट x. हा टर्म कॉमन घेतला म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू आता एकच घेतो मी, दोन्हीसाठी एक कॉमन घेतो. म्हणजे इथं काय राहतो रूट x प्लस 1 मायनस मायनसने मल्टिप्लाय करा. मायनस रूट x म्हणजे हा मायनस रूट x मायनस ऑफ मायनस 1 म्हणजे प्लस 1. हा मायनस आणि मायनस काय होतो प्लस 1 डिवायडेड बाय रूट x प्लस 1 या टर्मचा स्क्वेअर. कुठली टर्म कॅन्सल होते का? राईट, ही टर्म कॅन्सल होते. रूट x आणि रूट x कॅन्सल. 1 प्लस 1 2 म्हणजे ही व्हॅल्यू येते 1/2 रूट x इंटू 1 प्लस 1 ची व्हॅल्यू 2 डिवायडेड बाय रूट x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटर 2 कॅन्सल होतो म्हणजे आपलं फायनल आन्सर येतं 1/रूट x इंटू रूट x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो 1/रूट x इंटू रूट x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो दिस इज युअर फायनल आन्सर. रूट x इंटू 1/2 रूट x 1/रूट x इंटू रूट x प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा नेक्स्ट एक्झाम्पल 5. इफ y is equals to sin x upon 1 plus cos x, then question say find dy by dx. y ची व्हॅल्यू आहे न्यूमरेटर मध्ये u म्हणजे sin x, v म्हणजे 1 plus cos x. u upon v डिव्हिजन आहे, क्वोशिएंट आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, दोन्ही साइडचा डेरिव्हेटिव्ह घ्या. LHS चा डेरिव्हेटिव्ह dy by dx, d by dx ऑफ sin x upon 1 plus cos x. आता इथं मी फॉर्म्युला स्किप केलाय, तुम्हाला पाठ झाला असेल किंवा लक्षात असेल. आता आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला वापरता येतो का तो बघू. तर u upon v आहे म्हणजे अगोदर कोण घेतलं पाहिजे 1 plus cos x, तो घेतला 1 plus cos x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. इथं sin मायनस, आता याला चेंज करा sin x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 plus cos x आणि डिवायडेड बाय v स्क्वेअर याचा वर्ग याचा स्क्वेअर 1 plus cos x ब्रॅकेटचा स्क्वेअर. राईट, म्हणजे 1 plus cos x as it is 1 plus cos x as it is into what is derivative of sin x. sin x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? sin x चा डेरिव्हेटिव्ह हा cos x येतो. sin x into डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 is डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 0 आणि cos x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? cos x चा डेरिव्हेटिव्ह येतो -sin x डिवायडेड बाय 1 plus cos x ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे 1 plus cos x into cos x minus sin x 0 minus sin x 0 minus sin x म्हणजे -sin x येते व्हॅल्यू. म्हणजे 1 plus cos x into cos x minus sin x into minus sin x आणि sin x into minus sin x म्हणजे cos x नी 1 ला मल्टिप्लाय करा cos x मिळतो, cos x नी cos x ला मल्टिप्लाय करा cos square x मिळतो. या टर्मनी या टर्मला, या टर्मनी या टर्मला, दोन्ही टर्मला मल्टिप्लाय केलं
cos x प्लस cos स्क्वेअर x आणि मायनस sin x म्हणजे काय होतो प्लस sin स्क्वेअर x होतो. निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतो sin स्क्वेअर x. आणि आपल्याला फंडामेंटल रूल माहिती आहे, फंडामेंटल ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी माहिती आहे. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा किंवा cos स्क्वेअर थीटा प्लस sin स्क्वेअर थीटा याची व्हॅल्यू किती येते तर 1 येते. म्हणजे नेक्स्ट स्टेपला मी 1 घेतलाय म्हणजे cos x प्लस 1. आता तुम्ही cos x प्लस 1 लिहा किंवा 1 प्लस cos x लिहा, दोन्हीचे ऍडिशन सेम येते. म्हणून हा cos x 1 आणि इथला 1 कॅन्सल होतो. म्हणजे फक्त काय व्हॅल्यू राहते न्यूमरेटर मध्ये हा टोटल टर्म कॅन्सल म्हणून 1 राहतो. डिनॉमिनेटर मध्ये स्क्वेअर होता, स्क्वेअर मधून एक टर्म कॅन्सल झाली. असं तुम्हाला लक्षात येत नसेल तर ही एक सिंपल एक्झाम्पल देतो. हा a आहे, a प्लस b आहे, डिनॉमिनेटर मध्ये b प्लस a याचा स्क्वेअर आहे. तर तुम्ही a प्लस b ला b प्लस a लिहू शकता आणि b प्लस a त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे b प्लस a एका टर्म सोबत कॅन्सल होतो म्हणजे 1 अपॉन b प्लस a राहतो फक्त. त्याच टाइपचा एक्झाम्पल. ठीक आहे. ओके, म्हणजे dy बाय dx ची फायनल व्हॅल्यू येते 1 अपॉन 1 प्लस cos x. 1 अपॉन 1 प्लस cos x. राईट. आणि हा तुमच्यासाठी बघा ट्राय करा आजच्या लेक्चरवरती. व्हिडिओ लेक्चर आजचं जर व्यवस्थित बघितलं असेल तर हे चारही एक्झाम्पल्स इझिली सॉल्व करता येतील. सॉल्व करायचा प्रयत्न करा. पूर्ण व्हिडिओ बघा, प्रत्येक स्टेप समजून घ्यायचा प्रयत्न करा. आणि काही अडचण आली, डिफिकल्टी आली तर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. हे 4 एक्झाम्पल सॉल्व करा. कुठल्या स्टेपमध्ये डिफिकल्टी आली तर विचारा. ओके. तर हा व्हिडिओ लेक्चर असं आपण आता एंड करूया. ओके.